जेजुरीला PMP हाऊसला आता आम्ही हे बघा पाटी जाता जाताना भेटते आपल्याला हे बैलांची जोडे मित्रांनो एकदम खतरनाक बघायला भेटला बघा काय आपल्याला मित्रांनो प्रवेशद्वाराच्या आतमध्ये चाललो आहे आम्ही बघा फायनल आलेलं आहे मंदिर हे बघा कडक एकदम मित्रांनो छोटस मंदिराच्या समोर बघा प्रवेशद्वार आपला गेट हा बघा झेंडा बघा सफार हे बघा भारी एकदम जन्माला असं या दोघांचा जोडा जाऊ दे देवा नमस्कार मित्रांनो मी साहिल पाटील पुन्हा एकदा कोळीबा यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे ना संडे आणि कामाला मला सुट्टी आहे कामावर तर आम्ही काल प्लॅन केलं होतं रात्रीच की कामावर नेऊ 1 वाजता आणि लवकर 6 वाजता सुटू आहे ना जेजुरीला जाऊ कारण की इथे जेजुरी फक्त 2 तासावर आहे आता आम्ही सर्व तयारी वगैरे केली आहे एकदम कपडे बिपडे घातले आणि आता आम्ही चाललो आहे जेजुरीला तुम्हाला दाखवतो आता हे बघा मित्रांनो आपले भाऊ बी एकदम तयारीत झालेत पॅन्ट शर्ट घालून चला आता आम्ही निघालोय चला मित्रांनो जेजुरीला PMP हाऊसला आता आम्ही हे बघा पाटी मित्र आणि ना आमच्या रूम पासून आम्ही 2 PMP बदलून आलो निगडीवरून डायरेक्ट हडपसरवरून आपल्याला जेजुरीला भेटेल PMP हे बघा PMPची वाट बघतोय येईल आता 5-10 मिनिटात लवकर मग जाऊ डायरेक्ट जेजुरीला इथून पोचायला ना अर्धा 1 तास जाईल अजून चला मित्रांनो जेजुरीला आता पाठी सर्व आम्ही बसलो आता सीटवर आणि PMP फुल आहे एकदम जेजुरीला जाता जाताना भेटते आपल्याला हे बैलांची जोडे बैल बघा किती आहेत भरपूर मित्रांनो खूप सारा पब्लिक इथे बैल बघा आपण आता पोचलेलो आहे जेजुरीला तिथं PMP मधनं आम्ही उतरतो आता पोचलेलो आहे आपण फायनली जेजुरीला तुम्हाला दाखवतो ना बैल पुढे चालू आहे तुम्हाला दाखवतो इथला सीन बघा हा बघा मित्रांनो एकदम खतरनाक बघायला भेटला बघा काय आपल्याला तर आलो धावत नाही आपलं बघायला काय भेटतं कडक एकदम आणि तिकडे आपली जेजुरी आहे ती बघा डोंगरामध्ये आपलं जेजुरीचं मंदिर दिसतंय आहे आता मंदिरामध्ये आपण चालत जाणार आहोत तुम्हाला जेजुरीचं आहे ना मंदिर दाखवतो तर बघा जेजुरीचं मंदिर तुम्हाला दिसत असेल झूम करतोय आणि आपल्याला तिथेच जायचं आहे आता सर्व मित्र आणि आम्ही आता चाललो आहे जेजुरीच्या मंदिराजवळ ब्लॉग शेवटपर्यंत तुम्हाला नक्की आवडेल
खंडूप देवाचं आज दर्शन करायचं आम्हाला काही पण करून. सुट्टी आहे रविवार. रूमवर झोपून ते काय भेटणार ना आपल्याला. बोलो फिरायला जाऊ मस्तपैकी. जेजुरीला आलो म्हणून फिरायला जायचं पण आहे ना. मंदिराच्या गेट जवळ आलेलो आहेत. हे बघा गणेश मंदिर. इकडं आपला नंदी बैल आहे आणि समोरच जेजुरीचा गेट. हे बघा आता आपण वरती जाणार आहोत चालत चालत. आणि इथं फुल गर्दी आहे आणि सर्वांच्या आहे ना मस्तकावर भंडार लावलेला आहे आणि पूर्ण बॉडीवर भंडार आहे आणि एवढं बघायला ते भारी वाटतं ना. एक नंबर. आता आपण रूमवर जाणार आहोत अगदी सर्वात. रूमवर जाऊ फ्रेश बी होऊ मग दर्शनासाठी जाणार आहोत मंदिराकडे. हे बघा मित्रांनो पूर्ण दुकानं बिकानं मस्त भंडार बिंडार सर्वीकडे आहे एकदम. बघा पब्लिक बघा. आणि तिकडून बघा देवी आणतात आपले जेजुरीवरनं ना वरतून उतरत आहेत ते आता. आणि हे बघा त्यांच्या हातामध्ये देवी आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा बघायला किती भारी वाटते बघा. एक नंबर. हा बघा मित्रांनो बघायला बघा किती भारी वाटते. वरून पूर्ण आहे ना इथे गर्दी पण भरपूर आहे आणि बघायला खूप भारी वाटतंय सर्व मित्रांनो. पहिले आम्ही रूमवर चाललो फ्रेश बी होऊ आणि मग नंतर दर्शनासाठी जाऊ. आता मावशी आले आम्हाला घ्यायला आणि मावशीसोबत आता आम्ही रूमवर चाललो. तुम्हाला दाखवतो आहे बघा मित्रांनो. फ्रेश होऊ जेवू आणि मग दर्शनासाठी जाऊ. आता चाललो आम्ही मंदिरामध्ये जेजुरीला दर्शनासाठी. तर फ्रेश बी झालं एकदम. हिरो झालो एकदम टकाटक. बरेच बघा मोबाईलवर आहे. तिथं जाऊ आता पाय बिया पडू मस्त. जेजुरी दाखवतो तुम्हाला. आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आम्ही ते वस्ती करणार आहोत पूर्ण. आणि आम्ही मावशीसोबत द्या म्हणजे सर्व आहेत पूर्ण फॅमिली. आणि आम्ही इथं 4 जण आलो आहे. आणि इथं आहे ना आम्ही 1 नाईट थांबणार आहोत पूर्ण. आणि उद्या सकाळी निघणार आहोत. ते ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा नक्की आवडेल तुम्हाला. गर्दी बघा मित्रांनो फुल पब्लिक आहे इथं. हारं बिरं बघा दुकानं बघा. आपण मंदिराजवळ जाणार आहोत. आपलं प्रवेशद्वार येईल मेन प्रवेशद्वार. हे बघा मूर्त्या बघा एक नंबर. आपल्या खंडोबा देवाच्या मूर्त्या. इथं हल्दीच्या एटा पुढ्या आहेत. हा भंडार बघा गेट. बघा मेन प्रवेशद्वार. इथं भंडाराच्या ना हे बघा भंडाराच्या पुढे आहेत ते आम्ही घेणार आहोत. बघा हे बघा मित्रांनो. दिवा घेऊन चाललेले आहेत वरती मंदिरामध्ये मित्रांनो. मित्रांनो प्रवेशद्वाराच्या आतमध्ये चाललो आहे आम्ही. बघा मेन प्रवेशद्वार. बघा मस्ती करते. दादाचा आहे ना मुलगा फोटो काढतो तुम्हाला दाखवतो. हा बघा घोड्यावर बसून फोटो काढतोय. चढत चढत चालू मित्रांनो. आता ना दुसरा प्रवेशद्वार आला तो तुम्हाला दाखवतो. दुसरा प्रवेशद्वार. दुसरा प्रवेशद्वार. बघा मित्रांनो आणि ते बघा आपलं जेजुरीचं मेन गेट.
हो का मित्रांनो, किती सुंदर आणि किती भारी वाटतं बघा बघायला. दादा आणि वहिनी बसलेले आहेत आता. आता ना ते गोंधळाचं आहे ना, म्हणजे लग्नाचा गोंधळ आहे त्यांचा, ते करतायत. ते तर कशा प्रकारे करतायत ते बघूया आपण. कोणती कोणती विधी आहे ती. हे बघा मित्रांनो, त्यांना रात्रीच आपल्याला गोंधळ करायचा आहे. ती सर्व मावशी विचारते गोंधळ करायचं, त्यांना माहिती काढतात. आणि इकडे बघा आपला आता अजून एक प्रवेशद्वार आहे. आता अजून आपल्याला थोडं चढायचं, अजून थोडं फार, मग आपण मंदिराकडे पोहोचू. इकडे बघा खाली बघा. बघा इथं बॅग घेऊन, लेडीज पर्स घेऊन, आणि इथं दादा आणि वहिनी बसलीत, गोंधळ करतात त्यांचा. इथं परेश हा बघा. गोंधळ मांडला तुळजापूरची भवानी माता गोंधळाला गोंधळाला भावाची माता कशी बनवायची.
बरे म्हणतात जागरण मांडलेल्या देवाच्या भक्तांनी मागितलं देवा खंडेरायाची कामना मनोकामना मनाची इच्छा पूर्ण होऊ दे. लेकरं बाळ माझी सुखी राहू दे. तुझ्या लग्नामध्ये वर बाप वर माय होती जन्माला असं या दोघांचा जोडा जाऊ दे देवा. तुला आनंद आली 5 नामाचा देवाच्या पाहिला गोंधळ जागरण घालीन. जागरण खंडरे कसं बोलायचा आवाज येतो रीच्या खंडेरायाच्या जन्माला याया जन्माला याया पहिली आरती मानाची ग माझ्या आरती मानाची दोन हातावर दोन आधी दोन कधी उतरलं का गोंधळ घातला का गोंधळाचं उतरलं का आंबाबाईचं उतरलं का हो नाही उतरलं म्हणा ठीक आहे जागरण उतरलं का
जागर घातलं का आनंदाचा मित्रांनो, मी गोंधळ बघितलं कशा प्रकारे करतात ते लग्नाचा गोंधळ करत आहेत वहिनीचा दादाचा, ते मी तुम्हाला दाखवलंय. आता आहे ना आपल्याला अजून दर्शनासाठी जायचं वरती. त्याच्या मध्येच आम्ही ना पायऱ्यावरती गोंधळ केलं त्यांचं लग्नाचं आणि आता वरती चाललं दर्शनासाठी. ब्लॉग शेवट पण मला नक्की आवडेल. चला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण बघा. आता मी निघतो आता जायचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, इथे पण गोंधळ चालू आहे आणि आता आपण वरती जाणार आहोत चढत. आणि इथे घोडे बघा ठेवलेले आहेत फोटो काढण्यासाठी. हे बघा फोटो काढायसाठी इथं आहे ना. आपण वरती जात चाललो आता आणि खूप भारी वाटतं, एकदम शांती समाधान एक नंबर. आता जेव्हा दर्शन घेऊ ते अजून आहे ना भारी वाटेल एकदम. पूर्ण संडे असं वाटतं एकदम एन्जॉय. प्रवेशद्वार येत आहे, तुम्हाला दाखवतो आता. ते पेढे बिडे आहेत बघा. जाताना ना परेश पेढे घेऊन जाणार आहे. आपल्या रूमवर सध्या काय नाही आहे. आमच्या रूमवर सध्या आहे ना सर्व आमचं आहे ना टाइमपासला जे आम्ही खाणं होतं ना ते आमचं खायला संपलं, मला ते घेऊन जावं आमचं. चला हा बघा अजून एक प्रवेशद्वार. तुझं बंद कर तू. हे पायऱ्या बघा चढताना कशा आहेत, पूर्ण आहे ना उभ्या पायऱ्या आहेत. चढताना पूर्ण उभ्या पायऱ्या. आता आलेला पण चौथा मेन प्रवेशद्वारकडे. आणि इथून बघा कसं वाटतं खालचा नजारा. तुम्हाला खालचा नजारा दाखवतो इथून. काढ फोटो तुमचा एक भेटेल लगेच 50ला. ते बघा खालचं बघा किती सुंदर वाटतं, एकदम भारी. आता आपण वरती आलोय आणि हे पब्लिक खालून वरती येत आहे आणि इथं आता चौथा प्रवेशद्वार आहे. बघा मित्रांनो, इकडे आहे ना हे बघा एक मूर्ती आहे. फोटो काढू घे, फोटो घ्यायचा का? इथं फोटो काढतात आहेत. हे बघा किती भारी आहे तसं वाटतंय मला, कारण की मेन गेट प्रवेशद्वार येते, वरचं मेन प्रवेशद्वार येते. आपण पोचलेलो आहे आता. हे बघा तुम्हाला दाखवतो आता आपल्या ब्लॉग मध्ये. हे बघा मंदिर छोटस, आणि छोटस मंदिराच्या समोर बघा प्रवेशद्वार आपला गेट. हा बघा झेंडा बघा असा फडकतोय. चला आता आपण जाऊया आतमध्ये. जाऊ इथं फोटो काढू एक दोन आतमध्ये जाऊन. इथं बघा आपलं नंदी बैलाचं पहिलं दर्शन घेऊ मस्तपैकी इथं. आणि दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट सरळ म्हणजे जाणार आपला प्रवेशद्वार डायरेक्ट खंडोबाच्या देवाजवळ आपल्या मार्तंड देवस्थान जेजुरी. हा बघा मित्रांनो, चला आपण पण जाऊया आता वरती. आणि इथलं हे बघा बारूद कसे आहेत, भारी एकदम. चला आता वरती जाऊ. नाही ना आता अंधार होत चाललाय, त्यामुळे लवकर मला जास्तीत जास्त व्हिडिओ काढायचे आहे. त्या हनुमंताचं आहे ना देवाचं मूर्ती आहे बघा. अंधार होत चालला, लवकरात लवकर जायचं आहे वरती. हे बघा आता मेन प्रवेशद्वारावर आपण आलेलो आहेत ना. आता आतमध्ये जाणार आहोत मेन प्रवेशद्वाराच्या. चला बघा मेन प्रवेशद्वार वरती. पायऱ्या बघा पूर्ण उभ्याच्या उभ्या आहेत. पहिलेच्या आहे ना कालामध्ये कसं काय एवढं कोरीव काम बिम केलं असेल काय माहिती. एकदम आर्किटेक्चर बघा एक नंबर, बघायला किती भारी वाटतंय. आत्ताचे इंजिनियर एवढे करू शकत नाही. आणि पोचलेलं आहे आपण मंदिराकडे. हे बघा
फायनल आलेलं आहे मंदिर. हे बघा कडक एकदम. आणि पब्लिक बघा, फुल पब्लिक आहे इकडं मंदिराजवळ. इकडे बघा थोडं गोल दाखवतो पूर्ण. आपल्याला फायनल पोझिशनला पोचलेलो आहे आपण मंदिराजवळ. हो लाल झेंडा बसलं, लाल झेंडा बसलं. बघा बारूद. मस्त वगैरे व्हिडिओ काढू, 2-4 फोटो काढू. गोंधळ चालू आहे वाटतं. इथं आहे ना नाश्ता आहेत ते दाखवतो बघा. किती भारी. आणि सर्व आहे ना आपल्या भंडाऱ्याने आहे ना, सर्व आहे ना म्हणजे पूर्ण अंगावर भंडारा आहे त्यांच्या. हे बघा बघा मित्रांनो. चला आता आपण तिकडे आहोत. मित्रांनो आता मंदिरात चालू आम्ही दर्शन घेण्यासाठी. आणि इकडे बघा मंदिरात जाताना भारूद हे बघा किती आहेत. अरे हे बघा भारी एकदम. फुल गर्दी आहे, तर फुल म्हणजे फुल पब्लिक आहे. आपलं मंदिर चालू आहे दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो गर्दी एवढं पब्लिक आहे ना, भरपूर भरपूर प्रमाणात तिथे पब्लिक आहे. परेशने आत्ता भंडार लावलेला आहे मित्रांनो. आल्यापासून लावत नव्हता. मी पण सुद्धा लावलाय. मी मित्राचा पण थोडाफार आहे. मी लावतो आणि एवढी पब्लिक आहे नाही, त्या भरपूर म्हणजे भरपूर प्रचंड प्रमाणात पब्लिक आहे. दर्शनासाठी लाईन बघा, ही वरची दिसते ती लाईन आहे दर्शनासाठी. इथेच आम्ही चाललो आहे आता दर्शनासाठी. एवढा म्हणजे लाईन आहे भरपूर. आम्हाला 1 तास जास्त जाईल मला वाटते काय लाईनमध्ये. आणि इथे आपलं गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा, सुंदर. आणि आपण इकडून जाणार आहोत चालत चालत दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो मंदिर बघा किती भारी दिसत आहे. ह्या साईडून एक नंबर म्हणजे भारीच्या भारी वाटतं. एकदम लाईट बीट सोडलेलं आहे आणि संध्याकाळचं वातावरण आहे, त्याच्यामध्ये हे मंदिर बघा किती भारी वाटतं. आणि इथे पब्लिक बघा किती आहे दर्शनासाठी भरपूर. ही सर्व लाईन आहे ना ती दर्शनासाठी आहे मित्रांनो. आता आम्ही सुद्धा आहे ना मित्रांनो दर्शनाच्या लाईनीसाठी जातो. बघा इकडून दर्शनाची लाईन आहे भरपूर, प्रचंड प्रमाणात दर्शनाची लाईन आहे. बघा इथं मंदिर आहे, तर आम्ही पण चालू दर्शनासाठी. इकडे नाचत होता आपल्याला दर्शनाच्या लाईनसाठी जायचं तर आम्ही चाललोय पुढे. मित्रांनो पब्लिक बघा इथे चढतोय वरती. अजून बघा आम्हाला किती राऊंड मारायचे आहेत. हे बघा फुल म्हणजे फुल गर्दी. मित्रांनो अंधार झाला पण आमचा आहे ना अजून दर्शनासाठी आहे ना लाईनीतच आम्ही चालतोय आहे. म्हणजे आता मला वाटतं 15-20 मिनिटात दर्शन होईल. 15-20 मिनिटात आता दर्शन होईल. आणि मंदिर बघा संध्याकाळच्या टायमात लाईटिंग लावलेली आणि हे बघा किती भारी वाटतंय.
दिसायला किती सुंदर वाटतं. मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि तिकडच्या साईडला आहे ना बँजो वाजतोय, तिथे आहे ना नाचतायत सर्व बँजोवर आणि खूप भारी वाजवतात बँजो. इथं आहे ना मला सुद्धा नाचायचं मन करतं ते बघून सुद्धा. ते असं वाटतं दर्शन कधी होतं तिथे नाचायला जातो. आता तुम्हाला मंदिर दाखवतो संध्याकाळच्या टायमात. नाही इथं बघा अजून दर्शनासाठी गर्दी किती आहे. दर्शनासाठी पण तेवढीच गर्दी आहे, भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात दर्शनासाठी गर्दी आहे. आणि मंदिर बाय किती भारी वाटतंय आणि एवढी भारी लाइटिंग सोडलेली आहे ना, खूप भारी. आपण जवळ जवळ चाललोय, तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत. ते बघा मित्रांनो बँजोवर आहे ना नाचतात तिकडे बघा पूर्ण. पालखी आली इथे, पालखी घेऊन आले तर मुरुडची पालखी आहे. मला दिसलं बघा मित्रांनो, मुरुडची पालखी दाखवतो तुम्हाला. हे बघा ती बघा तिकडे मित्रांनो पालखी आहे. आणि इकडे पब्लिक बघा बँजवर नाचायला किती आहे. हे बघा इकडं
रात्र झालेली आहे, आता 7 वाजून गेले, 7:15 झालेत नाही. हे बघा आता इथला सीन बघा किती भारी वाटतंय रात्रीच्या टायमातला. आणि दर्शनासाठी अजून सुद्धा लाईन आहे आपली भरपूर. आता आपण पोहोचलोय, ऑलमोस्ट जाऊ आता दर्शनाला, घेऊ आता दर्शन करायला 5 मिनिटामध्ये. आणि संध्याकाळचा इथला आहे ना सीन बघा किती भारी वाटतंय. बघा मित्रांनो, आपला मेन आहे ना प्रवेशद्वाराला, म्हणजे आपण इथून आतमध्ये जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी देवाचं. आणि हे बघा इथं गर्दी बघा किती अजून. आणि आता आम्ही पण ऑलमोस्ट पोहोचलो आहे, आता बघा जवळच आहोत आम्ही पण. जाऊ आता 5 मिनिटात दर्शन घेण्यासाठी. आणि ना इथून हे बघा इथलं सीन बघा किती भारी वाटतंय. अरे येडा मला सण नाव होते. दर्शन घेण्यासाठी चाललोय मित्रांनो. आतमध्ये मला वाटतं मोबाईल अलाउड नसेल. ते इथं आतमध्ये आहे ना मित्रांनो, मोबाईल अलाउड नसेल. हे बघा पूर्ण सर्व हल्दीने माखले नाही. भंडाराने एक नंबर वाटते बघायला. भंडाराने एलकोट 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 हे मल्हार जोरात. माहिती आहे मला. चला मित्रांनो, आता आतमध्ये आता आपण येतोय. आणि गर्दी आहे आपल्याला आतमध्ये जायला पण. मित्रांनो गर्दी बघू. दर्शन करून आत्ता आलोय मी जस्ट. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढली नाही. कारण की अलाउड नाही, तिथं लिहिलेलं होतं कारण काय मोबाईल फोटो आपण काढू शकत नाही. मी डायरेक्ट कॅमेरा बंद केला. आणि आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. आता इथं सर्वेकडे फोटो काढू. अजून व्हिडिओ म्हणजे ब्लॉग बनवून सगळं म्हणजे व्हिडिओ काढेल मी पूर्णपणे. व्हिडिओ दाखवतो काय काय तुम्हाला दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल. हे बघा आणि गर्दी भरपूर आहे, ते फुल पब्लिक आहे मित्रांनो. फुल म्हणजे फुल. मावशी कुठे आहे बघा मित्रांनो. आता आपण आलेलो आहे ना इथं. तुम्हाला आहे ना इथलं जेजुरीतलं आहे ना, म्हणजे संध्याकाळचं आहे ना रात्रीचं सीन दाखवतो. हे बघा किती भारी वाटतं इकडून. हे बघा आता आपण जेजुरीच्या मंदिराच्या वरती आहोत. आणि खालचा नजारा बघा किती भारी वाटतंय बघायला. खूप भारी आणि एक नंबर. आणि हे इथलं स्ट्रक्चर बघा किती भारी वाटतंय. चला मित्रांनो, आपल्याला जायचं आहे अजून तिकडे. अजून जायचं आपल्याला पुढं. फोटो काढू आता मस्तपैकी. आणि रूमवर जाऊ. अजून वस्ती आहे आपली, म्हणजे इथं नाईट आहे पूर्ण आपली.
साईडून आहे ना मंदिर बघा किती भारी वाटतं आपला जेजुरीचं मंदिर बघा किती भारी वाटतं. लाइटिंग बिटिंग लावलेलं एक नंबर, ऑरेंज कलरची लाइटिंग लावलेली आहे आणि खूप आहे ना आकर्षक करणार, म्हणजे एक नंबर वाटते, पूर्ण आकर्षक करणार आहे. असं वाटतंय ना बघतच बसावं, एवढं भारी वाटतंय. मला दाखवतोय बघा प्रवेशद्वार बघा. आपण इथूनच आतमध्ये गेलेलो आणि हा प्रवेशद्वार बघा किती भारी वाटतंय. हा बघा मित्रांनो प्रवेशद्वार, एवढं भारी वाटतं ना प्रवेशद्वार, खूप म्हणजे खूप. आणि आता लाइटिंग लावलेली आहे ना पूर्ण, त्यांना अजून आकर्षित करता येतो. आणि आता आम्ही चालू आहे आता खाली, आता उतरतो पायऱ्या पूर्ण. एवढी रात्र झाली म्हणजे 7:30-8 वाजले तरी पण आहे ना इकडं मित्रांनो तेवढीच पब्लिक आहे, म्हणजे तेवढीच गर्दी आहे. म्हणजे दर्शन घेण्यासाठी आणि वरती चालले काय काय उतरतात आहेत, एवढीच गर्दी आहे अजून सुद्धा म्हणजे दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो आता दर्शन घेऊन आहे ना आम्ही म्हणजे बाहेर चाललो आहे आता मंदिराच्या. तिथं लिहिलेला होता बघितला तर तुम्ही बाहेर जाण्यासाठी मार्ग. आणि नाही जा समोर बघा तुम्हाला नजारा दाखवतो इथून, खूप भारी आणि खूप आकर्षक करणार असा नजारा आहे बघा. किती भारी वाटतं बघा, एक नंबर आणि खूप म्हणजे खूप भारी. मित्रांनो दर्शन घेऊन खाली चालू आहे ना मित्रांनो, एवढी रात्र वाजता 7:30-8 वाजता तरी पण फुल म्हणजे गर्दी आहे, पब्लिक भरपूर आहे दर्शन घेण्यासाठी. अर्धे चढतायत अर्धे उतरतायत, भरपूर भरपूर गर्दी आहे. एवढी रात्र झाली तरी सुद्धा म्हणजे बघा मित्रांनो.